ज्या कामाच्या दवाखान्यात गेले आणि तेथे मला सांगितलं गेलं की तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे आणि काम करण्याची पद्धत आहे की आपण लोकांमध्ये जाऊन आपल्याला एवढा मोठा आजार झालाय, ही जी पद्धत ही खूप भयानक हे सगळं आहे. म्हणजे साहेबांचं जे भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज या ठिकाणी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, सन्माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर दिवंगत मनोज संसारे यांचा यूथ रिपब्लिकन पक्ष, या पक्षाचे नेते अमित हिरवे, माननीय मानेसाहेब, माननीय भुजलिंगजी सोनवणे, सन्माननीय माणिकराव धेंडे, एम के कांबळे, संगीता हंडोरे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर आणि आपल्या या सर्व पक्षाच्या आघाडीच्या उमेदवार वैशाली शेंडकर, माझी मुलगी पलीकडच्या वार्डामध्ये उभी आहे आणि ती सभा संपायला आलेली आहे. लहानपणापासून आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत, त्यामुळं मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आपण या निवडणुकीमध्ये हे जे काही 5-7 उमेदवार उभे राहिलेले आहेत, एक तरी पी.एल. लोखंडे मार्गाचा आहे का? एकही उमेदवार या पी.एल. लोखंडे मार्गाचा नाही, शिवाय वैशाली शेंडकर त्या राहतात मोतीलाल नगरामध्ये. जनता नगर, विखे कृष्णा मेनन नगर मध्ये मोतीलाल आणि बाजूला महात्मा फुले नगर आणि बाजूला कात्रिया नगर, ही 5 नगर त्यांनी नुसतं गटार जरी ओरडलं तरी 5 नगरामध्ये 2 मिनिटाच्या आतमध्ये त्या जातील. आणि म्हणून या 5 नगराच्या लोकांनी ठरवलंय की वैशाली शेंडकर यांना एकूण 1 मतदान करायचं आणि बाकी मग मानेसाहेब, माणिकराव मागाडे, भुजलिंगराव, मी स्वतः, आमचे वंचितचे नेते, RPIचे नेते आणि आमचे सगळे तरुण मित्र यावरती किरण गायकवाड आणि आपण सगळे इकडे आपण आहोतच. आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्याचं पेंडॉल समोर लागलेला आहे ना, BRP चे नेते कुठे चौकले, हा आढाव साहेब आहे गोगामध्ये राहून गेलं आपल्याला. हे चेंबूर कॅम्पमध्ये राहतात, हे मनसेवाले हेही चेंबूर कॅम्पात राहतात, ते मेणबत्तीवाले नेरूळमध्ये राहतात आणि इथं सिद्धार्थ रेसिडेन्शियल मध्ये भाड्यानं राहायला आलेले. आणि दुसरे एक उमेदवार आहे जिचं ऑफिस तिकडे आहे चायनीज वाल्याकडे, ती राहते कुठं तर टाटानगर गोंडीला. फक्त आपल्या एकमेव उमेदवार या वैशाली शेंडकर या आपल्या विभागात राहतात आणि म्हणून आपल्या स्थानिक माणसाला मतदान करायचं. पहिला मुद्दा, बाबासाहेबांची राज्यघटना बदलायला निघालेली भारतीय जनता पार्टी याला आपण मतदान करणार आहोत का? एवढंच लक्षात ठेवायचं. ही मनसे, मुंबईतला बिहारी, मुंबईतला उत्तर भारतीय, हा जो हॉकरवाला आहे ना, हा दलित आहे, त्यांना पिटाळून मारण्याचं काम या मनसेवाल्यांनी केलेलं आहे.
अरे बाबा, बंगल्यात राहणारे उत्तर भारतीय, बिहारी यांना हात लावून दाखवा ना. हे आमचे गरीब बिचारे हॉकर, रिक्षावाले, त्यांना तुम्ही पेटाळून लावता. मशिदीवरचे सगळे भोंगे उतरवायला सांगितलं. किती लोक आहेत तिथे मनसेचे, किती लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे. हे आपलेच लोक ह्यांना इथं पुढाकार देत आहेत. त्यांना अजूनही कळत नाही हा पीएल लोखंडे मार्ग हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. जास्त अतिरेक केला, आगळीक केली तर आमचा हा पीएल लोखंडे मार्ग तुमचं काय करेल सांगता येत नाही. त्यामुळं समजणे वाले को इशारा काफी आहे. निवडणूक फुकट घालवायची नाही म्हणून आपण शांत बसायचं आहे. पलीकडे एक भुरटा चोर आहे शफी नावाचा, त्यानं त्या नागवाडीमध्ये जवळजवळ 60 घरं बांधली. आम्ही शांत बसलो. त्याला असं वाटलं की आता हे 60 घराच्या ऐवजी 600 चाळी बांधू. आणि त्या मुस्लिम लोकांच्या जवळजवळ 500 घरांना नोटीस लावली, घर खाली करून अनोथराईज करायचं. आता हे सगळे मुस्लिम समाजाचे आमचे नेते एक जात. कादरिया नगरमध्ये काल एवढी उत्स्फूर्त सभा झाली. कादरिया नगरचा प्रत्येक माणूस या ठिकाणी ताकदीनं उभा आहे. ज्या कामाच्या दवाखान्यात गेले आणि तेथे मला सांगितलं गेलं की तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे.